श्रावण अष्टमीची ती मध्यरात्र. आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट, पावसाचा मुसळधार वर्षाव आणि कारागृहात एक दिव्य प्रकाश पसरला आणि वासुदेवांच्या हातात नटखट बाळकृष्ण. वासुदेव बाळकृष्णाला घेऊन यमुनेत उतरले. त्या दिव्य हास्याने यमुना मोहित झाली. लाटांनी उचंबळून वर चढत पवित्र चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुर झाली. जगाच्या पालनकर्त्याला, गोपाळाला, बंसीधराला स्पर्श करण्याची ती भक्तिमय आसक्ती होती. युगाने युगे ती वाट बघत होती, तो क्षण जेव्हा विश्वाचा अधिपती तिच्या प्रवाहात पाऊल टाकेल. ती आनंदी होती आणि जेव्हा ते घडलं, यमुना शांत झाली. तिने स्वतःला मागे सारलं आणि मार्ग मोकळा केला. आज कृष्ण जन्माला आला, पृथ्वीला पापातून मुक्त करण्यासाठी, अधर्माचा संहार करण्यासाठी आणि जगाला धर्म, कर्म आणि भक्तीचं अमर ज्ञान देण्यासाठी.